एकच घर पहिल्यापासून इथं आहे? पूर्वीपासून एकच घर. आमचं गाव होतं चांदोली. हा. धरण झालेलं खाली गाव उठून गेलेलं म्हणजे आहे. खाली धरणामध्ये. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही चांदोली धरण आहे. दिसते का व्यवस्थित बघा. आपण चाललोय वरती. असा निसर्ग तुम्हाला दाखवतो मी पूर्ण. हे आपलं चांदोली धरण आहे. इथून व्ह्यूच असा खतरनाक दिसतोय बघा. पूर्ण आपल्या धरणाचा व्ह्यू इथून दिसतोय. फॉरेस्ट ऑफिस आहे. इथून वरती सोडत नाहीत, परंतु आपल्या मित्राचं घर आहे वरती, त्यामुळे आपल्याला वरती सोडलं. आत इथं प्राणी सुद्धा आहेत बघा कसं बनवलेत. बघा कसं झाडावरती माकड बनवून ठेवले. हा आपला गहू रेडा जो आता सगळ्या पिकांची नासधूस करतोय शेतकऱ्याच्या. इकडे वाघ आहे बिबट्यावरती. इथून आता आपण आतमधला निसर्ग तुम्हाला दावतो. आपण गेट मधून आत आलो. सहसा गेट मधून आत सोडत नाही म्हणजे परवानगी असल्याशिवाय, परंतु आपल्या मित्राचं घर आहे आतमध्ये, त्यांच्या तिथं आपण व्हिडिओ बनवायला जायचंय. तर आपण त्यांचं घर बघू आणि जंगलातला त्यांचा प्रवास त्याविषयी जाणून घेऊया. तर आतमध्ये आपण गेट मधून एंट्री केलेली आहे. ही जाणेवाडी आहे बघा. इथं आपला मित्र राहतो खाली. वरतून धरण बघा कसं दिसतंय चांदोलीचं पूर्ण. आपण थोडं पुढं जाऊन येऊया. पुढं घर आहेत ती फक्त बघून येऊया आणि नंतर पाठी आल्यानंतर आपल्या मित्राच्या इथं घरी जाऊया. इथून आत आपल्या पूर्ण सह्याद्रीचं जंगल आहे बघा. आपण जर का व्याघ्र प्रकल्प फिरायला येणार असलो तर खाली आपल्याला गाडी गाईड वगैरे भेटतात. इथून आता आपण जाऊ शकतो. इथं आहे पुढं धनगरवाडा म्हणजे खुंदलापूर नावाचं गाव आहे. आपण ते गाव पण थोडं एक्सप्लोअर करू. जुन्या पद्धतीचं घर बघा किती छान वाटते. हा कोंबडा समोर घर आहे. आज आपण पाहत आहोत चांदोली धरणाच्या उंच डोंगर रांगेवर वसलेलं सुंदर खुंदलापूर धनगरवाडा. ड्रोन मधून दिसणारा हा नजारा म्हणजे निसर्गाच्या कुशीतलं एक छोटंसं शांत आणि साधं जग. एका बाजूला पसरलेलं चांदोली धरणाचं अथांग पाणी, तर दुसऱ्या बाजूला हिरवगार जंगल आणि डोंगर रांगांची रांग. या सगळ्यांच्या मध्ये हा धनगरवाडा अगदी निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं वाटतं. इथली साधी मातीची घरे, गुरांचा वावर आणि मोकळं आकाश हीच खरी गावाकडची श्रीमंती आहे. धनगर समाजाचं जीवन म्हणजे कष्ट, परंपरा आणि निसर्गाचे असलेलं घट्ट नातं. सकाळचा सूर्य उगवताना आणि संध्याकाळी मावळताना इथल्या सोनेरी परिसरात रंगात न्हावून निघतो. ड्रोनच्या नजरेतून दिसणारी ही दृश्य मनाला शांतता आणि समाधान देतात. शहराच्या गोंगाटापासून दूर साधेपणातलं सौंदर्य अनुभवायचं असेल तर खुंदलापूर धनगरवाडा हा खरोखरच एक सुंदर अनुभव आहे.
खुनलापुरातून रिटर्न येताना बघा आपल्या चांदोली धरणाचा एक रूप दाखवतो. इकडे एक भाग गेलाय, त्याचा पूर्ण इकडे वरती मेन भाग आहे तो वरती गेलाय, परंतु त्याचा असा एक फाटा फुटल्या झाले बघा या साईडला. रस्त्यावरून वरतूनचा जलाशय पूर्ण आपल्याला इथून दिसतोय बघा. आणि हा रोड आहे, पूर्ण शांतता आहे रोडला, कारण वरती जास्त वाहनं सोडतच नाही आहेत. ते आपण चाललोय ते आपल्या मित्राच्या घराकडे. मेन रोडवरून आलो बघा, खाली कच्चा रोड आहे. आतमध्ये इथे एक मंदिर आहे, आपण मंदिर बघूया. जानाई देवीचं मंदिर आहे इथं माहिती. इथं आपण मंदिराच्या समोर एक वृक्ष आहे बघा हा, आणि त्याच्यावरती आपला गणपती बाप्पासारखी बघा मूर्ती आहे याच्यावरती. म्हणजे अशी प्रकृतीगत निर्माण झाल्यागत आहे बघा, कसं दिसतंय छान. गणपती बाप्पाच्या आकाराच्या मूर्त्या अशा तयार झाल्यागत झालेत बघा झाडावरती. आणि हे मंदिर आहे जानाई देवीचं. काय रे? मंदिर आहे आणि हे ताडीचं झाड आहे बघा. लिंकची लिंक टाकणार आहे माझ्या डिस्क्रिप्शन. मोठा ब्लॉग युट्यूबचा बघायचा असेल तर ही लिंक चला, आणि इथून पुढे ते घर दिसतंय, ते घर आहे आपल्या मित्राचं. आपण टाकायला असतं. चला आपण आता घर बघूया. बघून जाऊ. या आजूबाजूच्या परिसरात पूर्ण एकटंच घर आहे बघा. इथं एकटंच घर राहते, एकाच घरात एक फॅमिली पूर्ण एवढ्या परिसरात पूर्ण राहते. आणि हे त्याचं घर आहे. ही पाण्याची सोय बघा. आणि हे घर आहे. वाघ आहे. आहे ना गाडी बिडी पाडतो इकडे कधी बघण्यात नाही. काय भारी आहे रे, शांततेत झोपायला. भारी केलं कांदा म्हणजे सगळा त्याचा तेच करतोय आता ह्या पावटी आहे इकडे ते. तू तरी ओळख करा. हे आपल्या मित्राची झोपडी आहे बघा, इथं झोपलेला समोर बघू शकता. कुठला हो हो होय वर आलेल तर हे मित्राची आपल्या झोपडी आहे. मस्त वातावरण आहे बघा, थंडाई, थंडगार असा पडलं तरी असं झोप लागावी. आणि समोर बघा त्यानं बागायत केली, इकडे कांदे लावलेत, कोथिंबीर आहे इकडं, समोर मक्का आहे. आहे का लिंबू तरी आहेत का? समोर लिंबूचं झाड आहे. आता आम्हाला सरबत करायला दीपक शेडामचा लिंबू तोडतोय. रानातला कोंबडा असल्यानं वाटते. हे घर आहे आणि इथून बघा निसर्ग, हे डॅम.
आता धरणाचा पॉइंट बघायला मित्र आपला घेऊन आला तिकडे. इथून खाली खालच्या दगडावरती चला. धरणाच्या भिंत दिसते बघा इकडे. त्या साईडला हे आता इकडे कोल्हापूर, हे सांगली, ते सातारा लागला आणि ते रत्नागिरी. तिकडे सातारा लागला. ते आता हे आहे का ना, हे हात शेवट बीच दिसते. हे चढ आहे का ना, हे इथनं सांगली संपली, त्या पलीकडे सातारा लागला. त्या डोंगरात पुढे गेलो खाली ही जी ही हे लावले त्याच्या पलीकडे ह्याच्या. अब हे झाड आहे का ना आंबा, हा. त्याच्या पुढे पठार आहे असं सपाट. अच्छा. खाली सपाट पठार संपलं की खाली सातारा लागला. इकडे कोल्हापूर, कोकण सगळ्यात मोठा धबधबा. माझ्या पाठी बघू शकता हे चांदोलीचं पूर्ण धरण आहे बघा, आतली साईड आहे. इथं वरती आपण आलेलो, आपल्या मित्राचं घर आहे जानेवाडीत, तर त्यानं आपल्याला फिरायला आणलं. ही बघा आपली गँग दुसऱ्या पॉईंट बघायला निघालेत आणि मी धरणाचा आस्वाद घेतोय. पूर्ण माझ्या पाठी पूर्ण पसरलेलं आहे आपलं चांदोलीचं धरण आहे. इकडे आतमध्ये ही भिंत आहे बघा, ही माझ्या पाठी इकडे आणि पूर्ण आपलं दृश्य आहे. चला आपण बघूया आता त्याचं धरणाची. पाणी बघायत ना, नुसतं पाणी असतंय, झाडांचं शेंडण पाणी वाजत असेल. धरण वाजतं रात्री. जरा सकाळच्या लवकर संध्याकाळी नाना नमस्कार. नमस्कार. आज आम्ही म्हणजे हा आमचा मित्र आहे पहिल्यापासून, हा. तर भरपूर दिवसापासून आमची इच्छा होती की या गावात यायचं. हा. म्हणजे तुमचं एकच घर आहे, आम्हाला ते एक्सप्लोअर करायचं होतं, दाखवायचं होतं इतरांना की पूर्ण एवढ्या जंगल टाईपमध्ये तुमचं एकच घर इथं असते. तर मग एक गावाचं म्हणजे कसं काय इथं आजूबाजूला पहिली माणसं होती असं काय, म्हणजे गाव होतं काय पहिलं इथं, का आपलं एकच घर पहिल्यापासून इथं आहे? पूर्वीपासून एकच घर आमचं गाव होतं चांदोली. हा. धरण झालेलं, खाली गाव उठून गेलेलं म्हणजे आहे. खाली धरणामध्ये. हा. हो, धरणामध्ये. अच्छा अच्छा. ह्या चांदोलच्या गावची ही जानाईवाडी. जानेवाडी. जानाईवाडी आणि इथं पहिल्यापासून एकच आपलं घर आहे? पूर्वीपासून एकच घर. अच्छा अच्छा. मग तुम्हाला असं काय पहिल्यापासून असं काय सांगितलंय का, म्हणजे इथून जावा वगैरे खाली, असं काय प्रॉब्लेम तुम्हाला? अगोदर तसं काही बोललीच नाही. हं. या अभयारण्य डिक्लेअर झाल्यापासून आमच्या पाठीमागे लागले. आता मग आता तुम्हाला काय बोलतात का जावा वगैरे, काय अजून चालू आहे का? चालू आहे की जावा, आम्ही जिमनी दाखवा म्हणतोय. हं. जिमनी द्या आम्हाला, आमच्या झाडाचं जिमनीचं पेमेंट करा, अच्छा. आम्ही जाया तयार आहे. तिथं जिमनी भेटले की आम्ही जाया तयार आहे. अच्छा अच्छा. आणि आता तुम्ही आता इथे शेती बघितली तुमची मी, शेती वगैरे करता, मग प्राण्यांपासून काय ताप वगैरे होतो का तुम्हाला? गहू संध्याकाळी 6 वाजले की गहू 40-45 गहू येतात. मग ते राखण करता तुम्ही का? राखण करतो की तिथे. आणि बाकी कुठलं कुठलं प्राणी असतात इथं आता तुम्हाला बघाय? गहू आहेत, सांबरा आहेत, डुकरं आहेत, बिबटे आहेत. आता मी याच्याशी मगाशी बोललो की तुमचं तारा इथे- राणी पण 4 दिवस आमच्या इथं होती. अच्छा अच्छा. मगाशी याच्याशी बोललो मी की तुमच्या इथे एक कुत्रं पण ठेवलेलं नाही बिबट्यानं, म्हणजे कुत्री माझी चांगली 2 कुत्री होती, ती सुद्धा कुत्री घेऊन गेलीत बिबटे. आणि आता म्हणजे इथून आता तुम्हाला बाजारपेठला वगैरे जायचं झालं तर कसं? बाजारपेठला मंदुराळला. आरळा. हो. आणि आता वरती तिथं गेट वाचून, म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम नसतो ना गेटवरून आत जायला सोडायला असं काय? गेटवरनं आम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. नाही. हा. आता मी पण येताना तू ह्याचं सांगितलेलं नाव इथं, म्हणजे त्यानं सांगितलेलं आम्हाला येताना त्या हा. गेटवरती, त्यामुळे आम्हाला पण सोडलं. आणि आता इथून वरती ती खुंदलापूर आहे का लास्ट? खोंडलापूर आहे.
अच्छा अच्छा. आणि आता मग तुम्ही इथं पीक कोणतं कोणतं घेता? आता पिकं सगळीच येतात पण ती जनावर ठेवीत नाहीत नसल्यामुळं आम्ही करत नाही. अच्छा. खर्चापुरते आम्ही तेवढीच करतोय. पहिले गुराळ पण होती. गुराळ होतं. होय. मग ऊस वगैरे? ऊस सगळं ऊस बीस सगळं मग खालनं आता पाणी प्यायचं वगैरे कुठून येतं तुमचं? 1 किलोमीटर अंतर आहे. वरून पाईपलाईन केली? हो सायपन पद्धतीचं. अच्छा अच्छा अच्छा. मग शेतीला पण तिकडूनच पाणी येतं सगळं? शेतीला देवळापासून ते हा, मंदिरापासून. देवळाच्या समोर ते पाणी आहे हा तिथून. तळ आहे त्या तळ्यातलं. अच्छा अच्छा अच्छा. आता रात्री तुम्ही झोपायला वगैरे त्या मंडपातच असतंय? मंडपातच असते. मग आता ते कुत्रं नसल्यावरती तुम्हाला समजतंय गहू समजतंय माहिती पडतंय. गहू वगैरे आले सगळं समजतं? हो लगेच पायाची चावल होते. हा हा. लगेच आणि माहिती किती प्रमाणात म्हणजे असं काही 1-2 येतो का असं त्यांचा कळप असतोय? 20-25 चा कळप आहे. अच्छा अच्छा. मग त्याच्यापासून तुम्हाला असं काही त्रास वगैरे म्हणजे असं काही माणसावरती बॅटरी मारायची. बॅटरी मारलं की ते आपोआप साईडला जाते आता? खालच्या गावांगत नाही अंगावर येणं हे किंवा अंगावर येणं हे काय नाही. हे रानचं गहू आहे तर जरा उजेड दिसला तरी निघून जातात जातात. लगेच. बिबट्या पण तसाच. बिबट्या वगैरे तसंच? बिबट्या पण तसाच उजेड दिसला की थांबत नाही. हा हा हा. आता आम्ही हे दाखवलं बघा ड्रोननं पण म्हणजे निसर्ग खूप मस्त आहे. तुम्हाला असं राहायला भारी वाटत असेल ना इकडं गावच्या पेक्षा भारी लांब वाटतंय पण इथं मनुष्यबळ कमी कमी पडलंय. पडते. अच्छा अच्छा. आता कसं आहे माहिती आहे का आम्ही पहिल्यांदाच इकडे आलोय. आम्ही कसं आता सिटीत राहणारी त्यामुळे आम्हाला इकडचं भारी वाटतंय. होय मग तुम्हाला असं इथं कायम राहून असं काय वाटतंय का आम्हाला पण दुसरीकडे असं राहावं असं काय आता वाटतंयच की इथं कोण नसल्यामुळे? नसल्यामुळं हा. अच्छा अच्छा. बाहेर गेलेलं बरं. इथं म्हणजे बांधून बांधून घातल्याकडे हा. आणि म्हणजे कोणतं असल्या का तुम्हाला वाटत असेल? वाटतंय बरोबर. टाइमपास होत नाही. हा. आणि इतर म्हणजे दुनियेपेक्षा असं वेगळं काहीतरी जंगलात राहिलं का तसं वाटत असेल. बरोबर. चालेल चालेल. तर कसं होते माणसं आली की काय वाटत. हा. आता आता आमचं इथं किती 9 कुटुंब आहे. 9 कुटुंब 9 कुटुंब आहे. 60-65 मतदान आहे आमचं इथं. इथं म्हणजे वरती ते खुदलापूर नाही, आपलं इथलं जानाईवाडीतलं. आपलं पण हे सगळी बाहेर असतात का? हा बाहेर आहे. सगळी बाहेर आहेत. तिला ह्याला होळीला सगळे एकत्र येते. 60-65 मतदान बाहेर आहे. तर काय पोटासाठी काय करायचं या डोंगरात? मग आता इथं राहिला किती जण आहे आपण आता आम्ही इथं? आता राह्या 4 जण इथं आहे. 4 जणच फक्त लोक हो राहतात. 4च लोक मग रात्री घराला वगैरे आपलं आतून सगळं बंद? बंद करायचं. घरात कोण आहे तेव्हा? झोपायलाच राहणारच सगळी ना. मग आई वगैरे आई आतमध्ये? आपल्या घरी. झोपाय कधी कधी. अच्छा अच्छा. मग तिथं असं बिबट्याचा काय प्रॉब्लेम येत नाही ना तुम्हाला बिबट्याचा वरती? प्रॉब्लेम नाही काय नाही. अच्छा. खाली येत नाहीत. खाली येतो की यातनं जातो निघून. हा हा हा. म्हणजे माणसावरती काय हल्ला वगैरे नाही? हा. अच्छा अच्छा. त्यासारखं कसं आहे खालचं बिबट्या म्हण हा. चावट झालेलं आहे ते. हा. तसं हे चावट बिबटं. झालं. म्हणजे हे घाबरट. हा. हा इकडचं आपलं कसं बॅटरी मारली काय मारली तरी आपलं पळून म्हणजे निघून जात. हा. हा. अच्छा अच्छा. खालचं की बिबट्या कसं होतंय माणसानं हे करून करून दळण वळण मंदूर. मंदूर सगळं काय असेल तर मंदूरला? मंदूरला. आणि ही वरली जानावाडीची पण खाली येते. ही जानेवाडी खुंदलापूर ती? कोल्हापूरची पण खालीच मंदूरला जाते. आळला बाजार हे पेट आपल्याला एकच आरा. आरळा. चालेल. आज आपण आलो आहोत चांदोली धरण परिसरात आणि धरणाच्या बाजूलाच असलेल्या जानेवाडी या छोट्याशा वाडीमध्ये. इथे जंगलाच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात एकच घर आहे आणि त्या घरात एकच कुटुंब अनेक वर्षापासून राहत. ड्रोनने वरून पाहिलं की आजूबाजूचा फक्त हिरवागार जंगल, डोंगररांगा आणि शांततेचा नाद म्हणजे एक छोटंसं घर. शहरात आपण हजारो घरांमध्ये राहतो पण इथे या अथांग निसर्गात हे एकमेव घर खूप काही सांगून जाते. या कुटुंबाची राहणीमान अगदीच साधी आणि निसर्गाशी जोडलेली. सकाळचा दिवस पक्ष्यांच्या किलबिलाटाने सुरू होतो. शेतातील काम, जनावरांची देखभाल, जंगलातील साधनसामग्री यावरच यांचा उदरनिर्वाह. वीज, बाजार, शहरातील सोयीसुविधांपासून थोडंसं दूर असलेलं तरी मनाने खूप श्रीमंत असलेलं छोटंसं कुटुंब. ड्रोन शूटमध्ये वरून दिसणारा परिसर म्हणजे जणू एखादं चित्रच. एका बाजूला धरणाचं शांत पाणी आणि दुसऱ्या बाजूला दाट जंगल आणि मध्ये हे छोटंसं घर. वारा वाहतो, झाडं हलतात आणि त्या सगळ्यात ही माणसं निसर्गाशी एकरूप होऊन जगताना दिसतात. त्यांच्याशी बोलताना जाणवलं की त्यांना शहराची फारशी ओढ नाही. त्यांना या मोकळ्या हवेत, शांत वातावरणात समाधान मिळतं. रात्री आकाशभर पसरलेले तारे, सकाळचे धुके, पावसाळ्यातील हिरवाई हे त्यांचं खरं सुख आहे.
आजूबाजूच्या परिसरात फिरताना जाणवलं की ते प्रत्येक पाऊल टाकताना निसर्गाचा आदर करावा लागतो. जंगलातील शांतता, पक्ष्यांचे आवाज आणि धरणाकडून येणारी थंड हवा मनाला वेगळाच अनुभव देते. आपण शहरात सुखसुविधांमध्ये राहतो, पण इथे या कुटुंबाकडून साधेपणा, समाधान आणि निसर्गावरचं प्रेम शिकायला मिळतं. या व्हिडिओत फक्त ड्रोन शूट नाही, तर निसर्गाशी नातं जोडून जगणाऱ्या एका कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी आहे.